सभेत रूपांतर झालं। या सभेलाच उपस्थित मंचावर अंबाजोगाई तालुक्याचे अध्यक्ष अमर भैया देशमुख, या जिल्ह्याच्या महिलाच्या अध्यक्ष संजीवनीताई, नैशराव देशमुख, सुरेश दादा जाधव, ॲडव्होकेट गुल्हेदादा, सुरेखाताई पवार, श्रीदेवी शिंदे, ज्यांना हे उत्सव साजरा केला बैठकीचा सभेमध्ये, असे उत्सव जाधव, राजकमल देशमुख, गणेशराव जाधव, स्वपनराव तोंडे आणि आमच्यासोबत आलेले मुक्ताराम गवळी, पळे तालुक्याचे अध्यक्ष शेजूळ आणि समोर जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आणि सर्वप्रथम या संवाद बैठकीमध्ये ज्यांना ज्यांना प्रवेश केला असे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले सर्वांच्या मी शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना की तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आला। तुम्ही घेतलेला निर्णय किती योग्य हे तुम्हाला येणारा काळ सांगेल की तुम्ही आज पक्षामध्ये आलेले। आणि मला ज्यांनी दुकानापासून चालवत इथवर आणलं, भैयासाहेबांनी दुकानापासून थोडं म्हणत वजन वाढवण्यासाठी पक्षामध्ये आलो, पण वजन कमी करण्याचं काम सध्या चालू आहे माझ्याकडून। या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मी आज तुमच्याशी संवाद साधा आलोय। मी 25 तारखेला पवार साहेबांनी मला मुंबईत प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की तुम्ही मतदारसंघामध्ये नवे आणि जुने, जे आमचे जुने आहेत ते आणि जे नवे आता आमच्यात प्रवेश करत, असे नवी जुन्यांची सांगड घालून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला परळी मतदारसंघ जिंकायचा आहे। पवार साहेब देतील तो उमेदवार, तालुका अध्यक्ष सांगतील ते आदेश, हे सर्वांचे गुल्हेदादा असतील, हे सर्व जे ज्येष्ठ आहेत हे सर्व सांगतील ते आपण प्रमाण करून साहेबांनी दिलेला उमेदवार कसा निवडून आणायचा। आपले जे काही आपल्या जवळचेच व्यक्ती सगळे या मतदारसंघातले, या तालुक्यातले जे तिकडे गेलेत पवार साहेब असताना, तिकडेच काही राहिलेत, त्यांनाही कसं आपल्याकडे घेता येईल हेही काम आपल्याला करायचंय। ज्यांना जमत नाही, कोणाला दादागिरी धमक्या येतात, त्यांचं आपल्याला मतदान कसं येईल त्याच्याकडे बघा, पण धमक्या दादागिरीला देऊ नका। 2009 पासून मी त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, बर्दापूर पोलीस स्टेशन, घाटनांदूर चौकी, परळी पोलीस स्टेशन, माझ्या एवढ्या केस आहेत, जगमित्र कारखाना, ईडी, करेक्ट सोमया, ते ईडीचा सगळे मी घेऊन आलो त्यांच्या विरोधात। त्यामुळे तुम्ही घाबरू नका। अध्यक्ष साहेब जेवढे तिकून येतात आंबोली जाऊन, त्याच्या मी पळतो, इथं घाटनांदूरला येतो, त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही। आणि अध्यक्ष जर अंबाजोगाईहून आले, मी जर तिकून आलो, मला वाटत नाही तुम्हाला कोणी इथं काही हात पळी नेऊन तुम्हाला काही करतील, का तर पळीमध्येच ते, आम्ही पळीमध्येच आहेत, ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळीत, त्याच्यामुळे तुम्हाला द्यायची गरज नाही। पण आपल्याला पवार साहेबांचा आदेश आहे, पवार साहेबांचा संदेश आहे की आपण सर्वांना एक होऊन, जे मतदारसंघ पवार साहेबाचाच होता, ज्या पवार साहेबांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते केले, ज्या पवार साहेबांनी विधान परिषद आमदार केलं, ज्या पवार साहेबांनी पहिले मतदारसंघात निवडून आणलं, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं, त्याच पवार साहेबाला तुम्ही सोडून गेलात, पवार साहेबाला धोका दिला। हे जे धोका तुम्ही दिलाय, जे तुम्ही काम केलंय, त्या कामाचा ज्या गोष्टी केल्या त्याचं आपल्याला कुठंतरी आपल्या मनात खंत आहे, तुमच्या मनात आहे, माझ्या मनात आहे, अध्यक्षाच्या मनात आहे, पवार साहेबांच्या मनात आहे, ती जी खंत आहे सगळ्याच्या मनात, ती कुठंतरी आपण ह्यांना पराभव अशी बाहेर निघणार नाही। त्यामुळे आपल्याला ह्यांचा पराभव करणाऱ्या विधानसभेत एकमेव काम तुमचं, माझं, सर्वांचं पक्षाचं असेल। आपला उमेदवार पवार साहेब आहेत, तोंडे साहेब म्हणले आदेश, आपले उमेदवार कोण आहेत? पवार साहेब। आपला उमेदवार डिक्लेअर झालाय का आतापर्यंत? नाही। आपला पक्ष पवार साहेब, आपलं चिन्ह तुतारी वाजवलेला माणूस, हेच आपल्याला बघायचंय। काही दिलं नाही आपल्याला 5 वर्षात, काही दिलं नाही। काय दिलं आपल्याला? इमा दिला नाही, अनुदान आलं नाही, काही नाही। इथं तरी घाटनांदूरचं मला माहीत नाही, परळीमध्ये तर गटार नाल्या 140 करोड, तीर्थिका क्षेत्र 286 कोटी, घरकुल 100 कोटी, काय खायचं ठेवलं नाही। हे खायची गरजच नाही त्यांना, काय त्यांना खायचंय त्यांना खाल्लंय आणि खाऊ द्या। पण ते त्यांना एकच सांगायचं मला की साहेब, तुम्ही शेतकऱ्यासाठी काही केलं नाही, व्यापाऱ्यासाठी काही केलं नाही, सर्वसामान्यांसाठी काही केलं नाही, या मतदारसंघातल्या
माय माऊली जनतेसाठी काय केलं नाही, मतदारासाठी काय केलं नाही, याचा हिसाब तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावा लागेल. हे मत तेवढंच खरं आहे. तुम्ही गद्दारी केली पवार साहेबासोबत, याची फेड तुम्हाला याच 2 महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्येच येणार आहे, ही तुम्ही जाणीव ठेवा. आणि काय आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत आहे कसं चालू आहे सध्या. इकडून घ्या, तिकडून घ्या, खालून घ्या, मागून घ्या, वरून घ्या. आता आपल्याला लक्ष्मी दर्शन नगदी होईल, घ्यायचं वापस जाऊ द्यायचं नाही. वापस ते पैसे कुणाचे आहेत, कुणाच्या जीवावर कमी आहेत, निवडून आले पवारसाहेबांच्या जीवावर. पैसे आपल्या अनुदानाचे आहेत, आपल्या इम्याचे आहेत. आपल्याला 10,000 5,000 द्यायचे, राहिलेली नोट बनवायची, हे करायची. आलेल्या बँकेच्या अकाउंटमधून किती पैसे या 5 वर्षात वापस गेले. मी पवारसाहेबाला मागणी केली, या बँकेत गेलेले पैसे इमा कंपनीमध्ये वापस गेल्यास ते कुणा वाटून घेतले, याच्यासाठी एक समिती नेमा, एक चौकशी नेमा आणि तेवढं आम्हाला कळवा. ह्याच्यातले पैसे टक्केवारी किती ह्यांना घेतले, 25% घेतले, 50% घेतले. त्यामुळे आता जे काही नगदी येईल ते काही जास्त नाही, अनुदानापुरतं. आपण समजायचं हे येणारं दिवाळीचं अनुदान आहे, वापस न जाता घेऊन टाकायचं. पण मतदान तुतारीधारी माणसालाच करायचं. यासाठी आपल्याला जे करायचंय ते आदरणीय पवार साहेबांसाठी करायचंय. आम्ही तर 2019 पासून पवार साहेबांनी विरोधी पक्ष नेता केलं. मी हायकोर्टातून FIR केला, तुम्हाला माहित असं. विरोधी पक्ष नेता असतानाच विरोधी पक्ष नेताच फरार. हायकोर्टनं सांगितलं गुन्हा दाखल करून टाका जगमित्र साखर कारखान्याचा. सगळेच बाजूचे मागचे पुढचे सगळे आरोपी. विरोधी पक्ष नेता असताना गुन्हा दाखल झाला, अधिवेशन चालू होतं शेवटचं, विरोधी पक्ष अधिवेशनाच नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खुश, विरोधी पक्ष नेताच नाही म्हणले, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आपण त्यांना भ्यायची गरज नाही. आता काळ असतो काळ, त्यामुळे आता त्यांचा काळ संपलेला आहे. तुम्ही एकत्र झालं तरी काही उपयोग होणार नाही आणि तुम्ही वेगळे होते तरी काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आपण कोण एकत्र झालं, कोण हे झालं ह्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. काय एकत्र झाले आपण बघितलं आणि त्याला काही फरक पडणार नाही. यासाठी आपले फक्त एकच विचार करायचा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ सुद्धा सोडून देऊन कमळ हाती घेऊ शकतात. हे सुद्धा आपल्याला शक्यता नाकारता येत नाही की त्यांना सर्वे केला आहे. मी जर कमळाच्या फुलावर उभा टाकलो तर कसं राहील. तुम्ही कमळाच्या फुलावर जरी बसले, घड्याळ जरी हातात घालून फिरले, धनुष्य बाण जरी तुमच्यासोबत असला तरी तुमचा पराभव निश्चित आहे. तुम्हाला विजय ही मतदार जनता परळी मतदारसंघाची करणार नाही, एवढं मत आम्हाला खात्री. त्यासाठी आपल्या सर्वांना मी संवाद साधण्यासाठी आलो. मी प्रवेश केला 25 तारखेला. तुमची माझी ओळख झाली पाहिजे म्हणून मी अध्यक्ष साहेबांना विनंती केली की अध्यक्ष साहेब आपण थोड्या बैठकी लावून बसून चर्चा करू, म्हणजे आपल्या ओळखी होत्या. उद्या जर मी फिरायलो इलेक्शनमध्ये प्रचार करीत पवार साहेबांनी दिलेला उमेदवाराचा, तर मला तुमच्या ओळखी पाहिजे. तुम्ही आलं तर मला नाव पाहिजे. आता मला माहीत झालं इथं आलं की आपलं ऑफिस आहे तिथं बसायला, तिथं हे म्हणजे हे सगळं माहीत पाहिजे ना. का आता आम्ही विरोधच करीत गेलो 2009 पासून. विरोधी आम्हाला कुठं कोर्ट आणि पोलीस स्टेशन शिवाय आम्ही बाहेर आलोच नाही. आणि अशी परिस्थिती कधी येईल, पवार साहेबाला धोका देतील असंही कधी वाटलं नाही. पण त्यांना योग्य धोका दिला आणि स्वतःचा स्वार्थ साधून काय केलं तर फक्त माया जमवली. पण ती काय कायमची नसती. कुणाचेच पैसे वैभव कायमचं नाही. आज माझ्यापाशी, उद्या तुमच्यापाशी, परवा त्यांच्यापाशी, असं ते फिरत असतंय. तुमचं काही मालकीचं कायम रूपी नाही ते. पण तुम्ही जे पवार साहेबाला धोका दिला त्या धोक्याचं तुम्हाला ही मतदार जनता तुम्हाला ते दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांना धोका देणं एवढं सोपं नाही. मुंडे साहेबाला धोका दिला, पवार साहेबाला धोका दिला, आजीदाला धोका द्यायची तयारी दिसते मला तर गड्या सोडायच्या. त्यामुळे धोका देणारी माणसं कधीही मोठे होत नाहीत. एका ठिकाणी राहून आणि पवार साहेबांनी पळतली निवडणूक खूप चांगल्या पद्धतीनं मनावर घेतली. पवार साहेबांना आपल्या भेटण्यासाठी आपल्याला संवाद साधण्यासाठी 2 किंवा 3 सभा या मतदारसंघात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि सगळं तुमच्या लोकांचं म्हणणं आणि पवार साहेबांचं म्हणणं तुमच्या समोर येणार आहे. आपण याची वाट पाहू. आज ना उद्या कितीतरी आचारसंहिता 10ची 12, 8, 12, 14, 18 किती जरी केली तरी आचारसंहिता लागणारच आहे आणि निवडणुका होणारच आहेत. किती दिवस आजचं उद्यावर आहे, फक्त उद्या हे येणारच आहे ना. उद्या किती लांब जाणार आहे, उद्या येतच असतंय. बस आता 18 फायनल आहे, 20 होईल, 22 करावंच लागेल ना. किती जाणार आहेत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो
की आपण पवार साहेबांसोबत खंबीरपणे राहू. पवार साहेब देतील त्या उमेदवार आपण निवडून आणू आणि तुमचे माझ्या आपल्या सर्वांच्या ओळखी व्हायला पाहिजेत, भेटगाठ झाली पाहिजेत. त्यासाठी जास्त भेटीगाठी आपल्या कशा होईल याचा प्रयत्न करू. आणि एवढं बोलून मी 2 शब्द माझे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शरदचंद्र पवार साहेबांचा, शरदचंद्र पवार साहेबांचा. धन्यवाद. मान्यवर आपल्याकडे पदाधिकारी कार्यकर्ते